रेमंड कॅटल यांनी गुणविशेष सिद्धांत सांगितलेला आहे। मागच्या व्हिडिओजमध्ये आपण ऑलपोर्टने सांगितलेला गुणविशेष सिद्धांत बघितला आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये कॅटल यांनी सांगितलेला जो गुणविशेष सिद्धांत आहे, ट्रेट पर्सनॅलिटी थिअरी जी आहे ती बघणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे आपल्याशी संवाद साधणार आहे की गुणविशेष सिद्धांत नेमका काय आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। कॅटल यांनी गुणविशेष सिद्धांत सांगताना व्यक्तिमत्वाची देखील व्याख्या केलेली आहे। ते असं म्हणतात, व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीचं होणारं वर्तन म्हणजे व्यक्तिमत्व। यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे। काय आहे तो फॉर्म्युला? त्याचं म्हणतात R = F × S पॉइंट P ब्रॅकेट क्लोज। काय आहे हे? R म्हणजे रिस्पॉन्स, प्रतिक्रिया। आपण जी प्रतिक्रिया देतो ती कशामुळे देतो? तर ते कशाचं कार्य आहे? F इज फंक्शनिंग, कार्य आहे। कशाचं कार्य आहे? तर परिस्थिती आणि व्यक्तिमत्व। म्हणजे आपण जी काही प्रतिक्रिया देतो आहोत ते आपल्या व्यक्तिमत्वानुसार देतो आणि ती देण्यामागे महत्त्वाची जी भूमिका असते ती परिस्थितीची असते आणि आपल्यामध्ये असणारे जे गुण आहेत त्यांचं कॉम्बिनेशन, त्यांच्या इंटरॅक्शनमधून, त्यांच्या अंतरक्रियेमधून आपण प्रतिक्रिया देत असतो। ही झाली व्यक्तिमत्वाची व्याख्या। ते ट्रेट विषयी सुद्धा बोलतात। ते ट्रेट्सची व्याख्या अधिक व्यापक पद्धतीने आणि सखोल पद्धतीने आपल्याला करताना दिसतात। ऑलपोर्टने देखील ट्रेटची डेफिनेशन केलेली आहे, त्याची व्याख्या केलेली आहे, पण कॅटलनी थोडीशी वेगळ्या पद्धतीने गुणविशेष जे आहेत त्याची व्याख्या केली आहे। काय आहे? तर कॅटल असं म्हणतात की गुणविशेष हे जन्मतः असतात। म्हणजे आपण जन्मतःच काही गुणविशेष घेऊन जन्माला येतो, दॅट दोज आर इनेट। बट हे जे असलेले गुणविशेष आहेत ते जसेच्या तसेच राहतात का? तर त्यांचं म्हणणं की रिलेटिव्हली परमनंट, म्हणजे 100% परमनंट नसतात। म्हणजे आपण म्हणू की व्यक्तिमत्वात मग बदल नसता झाला जर परमनंट असते तर, पण ते बऱ्यापैकी आपण म्हणूयात की ते परमनंट असतात। आणि त्यांच्यामध्ये बदल कसे होतात? तर आपल्याला येणारे जे अनुभव आहेत, आपला ज्या पद्धतीने विकास होतो त्याच्यानुसार त्या ट्रेट्समध्ये, त्या गुणविशेषांमध्ये बदल होतो, असं कॅटल यांचं म्हणणं आहे। हे जे गुणविशेष आहेत ते आपल्या विकासामध्ये बदल होताना होत असतात। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट गुणविशेषांची अशी आहे की गुणविशेष हे उतरंडीमध्ये असतात। म्हणजे त्यांचा एक क्रम असतो, एक हेरार्की असते, एका खालोखाल एक असणारे गुणविशेष असतात, असं कॅटल यांचं म्हणणं आहे। म्हणजे ऑलपोर्टने सांगितलेलं गुणविशेष आणि कॅटलने सांगितलेलं गुणविशेष याच्यामध्ये थोडासा फरक आपल्याला दिसून येतो, पण काही साम्य पण आहे। काय साम्य आहे? तर कॅटल देखील कॉमन ट्रेट आणि युनिक ट्रेट याविषयी बोलतात, जे ऑलपोर्टने पण सांगितले, पण व्याख्येमध्ये थोडासा फरक आपल्याला दिसतो। कॉमन ट्रेट्स काय आहेत? सामान्य गुणविशेष काय आहेत? तर कॅटल असं म्हणतात की जे जे गुणविशेष आहेत आणि जे आपल्याला मोजता येतात, मानसशास्त्रीय चाचणीच्या आधारे जे आपल्याला मोजता येणारे गुणविशेष आहेत ते सगळे सामान्य गुणविशेष आहेत। आता हे जे सामान्य गुणविशेष आहे यामध्ये फक्त डिग्रीजचा फरक असतो, तीव्रतेचा फरक असतो। उदाहरण, एखादा व्यक्ती बोलका आहे का नाही यापेक्षा तो किती बोलका आहे हे जर मला समजून घ्यायचं असेल आणि ते चाचणीच्या माध्यमातून मी समजून घेत असेल, याचा अर्थ बोलकेपणा हा जो गुण आहे तो सामान्य गुणविशेष आहे, तो कॉमन ट्रेट आहे। दुसरा जो गुणविशेष सांगितलेला आहे तो आहे युनिक ट्रेट। युनिक ट्रेटचं कॅटल असं म्हणतात की चाचणी तयार करता येत नाही, कारण तो त्या व्यक्तीपुरता मर्यादित असतो, त्या व्यक्तीचाच असतो, त्यामुळे त्याची चाचणी आपल्याला तयार करता येत नाही। चाचणीबद्दल मी अधिक सांगते आहे कारण कॅटल यांची 16 PF नावाची जी चाचणी आहे ती जगभरात प्रसिद्ध आहे, स्टँडर्डाइज्ड आहे आणि ती आजही आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो। आणि त्याच विषयी त्यांनी अनेक संशोधन केले आणि हे जे सोर्स ट्रेट आहे आणि सरफेस ट्रेट आहे याबद्दलही ते 16 PF मध्ये बोलतात। जे 16 पर्सनॅलिटी फॅक्टर्स काढलेत ते सोर्स ट्रेट आहेत। ते तिथपर्यंत पोहोचण्यामागे अनेक प्रक्रिया झालेल्या आहेत। ऑलपोर्टनी 4500 ट्रेट सांगितले, त्याचे अनेक संशोधन करून कॅटल यांनी ते कमी करत करत जे कॉमन आहेत, सारखे असणारे एकत्र करून 171 ट्रेट सांगितलेले आहेत। आणि त्या 171 मधनं सुद्धा त्यांनी अनेक संशोधनात त्यांच्या असं लक्षात आलं की 36 आणि 10 हे सोर्स ट्रेट आहेत, म्हणजे 46 जे आहेत ते सोर्स ट्रेट्स आहेत असं कॅटलच्या लक्षात आलं। आणि त्यातनं देखील 16 हे प्रमुख सोर्स ट्रेट आहेत। हे नेमके काय आहे सोर्स ट्रेट आणि सरफेस ट्रेट ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत।
आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला आणि कमेंट करायला अजिबातच विसरू नका.